आली होती की स्वामींच्या ज्या पादुका आहेत त्याला तुम्ही रोज अभिषेक घालतात का? तर नाही, मी दररोज अभिषेक घालत नाही. म्हणजे मी पादुकांना अभिषेकच घालत नाही, फक्त ओल्या कापडाने पुसून घेत असते. आणि इथे जेव्हा मी सगळ्या देवी देवतांना अलंकारित करत होते, खूप छान दिसतात सगळे जेव्हा आपण अष्टगंध वगैरे लावतो. आता सर्वात अगोदर देवघरामध्ये आल्यानंतर जे काही देवघरामध्ये देवी देवता आहे ते एका ताटात काढून घेऊन त्यांना स्नान वगैरे घातल्यानंतर माझे मंत्रस्तोत्र सुरू होतात. जेव्हापासून मी म्हणजे देवघरामध्ये पूजेला येते, आसन टाकते, तेव्हापासूनच मंत्र उच्चारण सुरू होते. आणि प्रत्येक देवी देवतेचा एक एक मंत्र माझा जो म्हणत असते. सगळ्यात अगोदर 5 वेळा तारक मंत्र असतो जेव्हा मी सगळ्या देवी देवतांना स्नान घालते तेव्हा. आणि त्यानंतर स्वामी समर्थांची ही जी मोठी मूर्ती आहे त्या स्वामींना मी जेव्हा सजवते तेव्हा माझं फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा नामजप चालू असतो. आणि जेव्हा लक्ष्मी मातेला, माझ्या कुलदेवीला जेव्हाही मी अलंकृत करते तेव्हा ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे देवीचा मंत्र चालू असतो, लक्ष्मी मातेचा मंत्र चालू असतो, ह्या सगळ्या सेवा चालू असत्या. आणि ह्यासोबतच कालभैरव अष्टक, व्यंकटेश स्तोत्र हे सगळं मी म्हणत असते. आणि गणपती बाप्पांचा मंत्र, विष्णू लक्ष्मी मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, महादेवाचे मंत्र, हे सगळे जे जे मंत्र मला येतात ते मंत्र मी म्हणत असते. कारण की असं आपण एका जागेवरती बसून ह्या सगळ्या सेवा होणं अशक्य आहे. कारण सध्या माझ्याकडून तरी ह्या सेवा होत नाही. त्यामुळे मी देवपूजा करतानाच ह्या सेवेला महत्त्व देत आहे. कारण की चालता बोलता ही सेवा आपण करू शकतो. त्यामुळेच मग मी ही सेवा आता इथे, म्हणजे पहिले मंत्र म्हणायचे मी फक्त देवपूजा करताना तारक मंत्र म्हणायचे, पण आता सध्या मी हे सगळे मंत्र म्हणते. कारण की ह्याच वेळेला माझी जी काही थोडीफार सेवा असते ती होत असते काय. आणि नंतर बाळामुळे मला एका जागेवर बसून एवढी सेवा करता येत नाही. मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की मी ज्या 11 पौर्णिमा सुरू केल्या आहे कुलदेवीच्या त्या कशा करायच्या, तर यावरतीही लवकर व्हिडिओ येतील. आणि इथे आता कुलदेवीची जी सेवा आहे तीही लवकरच तुम्हाला सांगणार आहे. आणि माझ्या इन्स्टा पेजला मी कुलदेवीच्या ज्या सेवा आहेत त्याही शेअर करणार आहे. स्वामींचे जे शृंगार आहेत ते सगळं, काही छोट्या मोठ्या सेवा ज्या आहे त्या मी कुलदेवीच्या शेअर करणार आहे इन्स्टाला. तुम्ही साक्षी लाईफस्टाईल या इन्स्टा पेजलाही नक्की फॉलो करा. आता इथे सगळ्या देवी देवतांना आणि विशेष म्हणजे